आज बनाड मी मस्त असं जाडीदार एकदम सोपा पद्धत मा खमंग देखा तुम्ही कितलं भारी गेले सगळीकडून जाडी पडेले एकदम सोपा पद्धतमध्ये खाण्याचा प्रयत्न करेल मी खमंगले। चला मी खमंग कसं बनवणार आहे आपण रेसिपीला सुरुवात करू। नमस्कार मंडळी, कसं आहेत सगळ्या मजा माना। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार मस्त अशी खमंग ढोकळ्याची रेसिपी। त्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी घेतलेले आणि त्यान मैना 1 चमची नानमान साखर टाकली ती मी। आता ना साखरले चांगली विरघळली होती आपण साखर टाकानंतरच लगेचच टाकस मी आते सपाट चमची जी ना ते खावा ना लिंबू सोडा म्हणजे लिंबू सत्व निंबू पावडर पण म्हणतात त्याले। तर साखरने जे प्रमाण ना तुम्हाला अंदाजानुसार तुम्ही लिहू शकता। तुम्हाला जर जास्त गोड लागस वी तर साखर ना 2 ते 3 चमचे टाकाना आणि जर नॉर्मल लागस वी तर साखर 1 किंवा 1.5 चमची टाकानी मोठी चमची। आणि जे लिंबू पावडर आहे ना ते तुम्ही अर्धी चमची किंवा सपाट चमची असं टाकू शकता। अंदाज तुम्हाला तुम्हाला कसा पद्धत मला लागस आंबट गोड। तरी ना मी आता साखर आणि लिंबू पावडरले चांगलं पहिले पघाडलेस जवळ मी अर्धा ग्लास नानमान पाणी लेले। साखर आणि लिंबू पावडर आपलं पगी जायले त्यान मग टाकस मी आता 1 चमची नमक पण आपलं मिक्स करायगे। आता लगेचच टाकस मी सपाट वाटी रवा। तर हा ना मी बारीक रवा लेले तुम्हाला पाजर जाड होईना तुम्ही तो पण मिक्सरमध्ये बारीक करून लिहू शकतास। आणि आटलेले मी 1 फुल भरीसनी बेसन पीठ 1 वाटी सपाट वाटी रवा आणि 1 वाटी बेसन पीठ फुल भरीसनी हवी जे प्रमाणे ना एकदम अचूक प्रमाण एकदम भारी आपला खमंग ढोकळा यायतस। तरी ना आता येले चांगलं मिक्स करलूत आपण। मी ना अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं ना तर पीठ देखा घेतलं घट्ट होईगे ते मला आहे ना थोडंसं बॅटर आहे ना पातळ करणं आहे। तर मी अजून थोडंसं पाणी टाकी देस आणि ना चांगलं मिक्स कर देस। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं बॅटर आपले खमंग रेडी करणे नाही। तर देखा थोडंसं पाणी टाकीस आणि चांगलं मिक्स कर दिलं मी। एनमास मी टाकी देस आता 1 पळी तेल टाकीस आणि पण मिक्स करलूत आपण। तेलमुळे काय होस माहिती का खमंग मस्त नरम पण आहेस आणि चांगलं फुलस पण। तेल टाकीस आणि मिक्स करली तर बॅटरले आता लगेचच टाकस मी तेनमा थोडंसं आपला जो बुंदी कलर असना तो कलर टाकी देस जेणेकरून आपण जो सोडा वगैरे टाकसूत ना तर जे खमंग आहे ते लाल व्हायला नको म्हणून बुंदी कलर मी ॲड कर दिला। बुंदी कलर टाकीस आणि बी मिक्स कर दिला। आता देखा सगळ्या वस्तू ह्या आपल्याला टाकायच्यात। आता शेवटी टाकाना ते सोडा किंवा तुम्हाला पाहिजे इनो पावडर होईना इनो पावडर बी टाका तरी पण चाली। तर मी आठे टाकीला नो इनो पावडर जवळ मी आठे अर्धीच पुडी इनो पावडर नाही टाकस फक्त जास्त काही टाकत नाही कारण ना अर्धी पुडीवर बी जे आपलं वाला खमंग आहे ना ते एकदम भारी फुली। तेला आता मिक्स कर दूत एकच डायरेक्शन में मिक्स करत राहा ना देखा इनो पावडरमुळे पीठ आपलं कितलं भारी फुली गे एकदम। तुम्ही सोडा पण टाका ना खावा ना तरी पण चाली मस्त पीठ फुली गे आपलं वालं। मी ना आठे पहिलेच प्लेटकडे मत पडायला ठेवीन ते तेल लाईस नाही तर तेल लाईस नाही तुम्हाला जे बी तुम्ही जेना मग खमंग करत होते ती प्लेट आहे ना पहिलेच तेल लाईस त्या पडायला ती ठेवाणी। तर आता मी डायरेक्ट आहे ना पीठही टाकी देस सगळं जेवढं पीठ ना तेवढं टाकी देवाना। सगळं जे पीठ ना ते मी टाकी दिलं आता आहे ना एनावर एकदम पॅक झाकण झाकी देवाना। आणि जो गॅस ना जो फ्लेम आहे ना तो जास्त फुल पण नाही आणि एकदम कमी पण नाही करना त्याला ना मीडियम मोठा राहू देवाना जेणेकरून आपलं खमंग एकदम भारी फुलीसन वरती यायला पाहिजे। म्हणून जर तुम्ही मीडियम गॅसवर जर ते खमंगले ठेव तर ना खमंग आपलं फुलावणी एकदम बठ्ठडी त्यामुळे गॅस आहे ना जास्त फुल पण नाही आणि जास्त एकदम कमी पण नाही असा मीडियम मोठा राहू देवाना। आता मी ना एकदम पॅक असं भांड झाकी देस खोलगट इले ना जवळ 15 ते 20 मिनिटं आपण शिजत होता ते जवळ ना 15 मिनिटं होई गयात। आता आपण ना उघडायचं देखून झाकण आपलं वाला खमंग शिजणं काणी असं। तर देखा खमंग पीठ जे ते कितलं भारी फुलीसन यायले वरते मस्त। आता शिजणं का कसं चेक करा ना एक आहे ना सुरी लेवाणी आणि ना मधमाटोची संदेखाणी। तर ना आपलं खमंग जे ना ते भुई जायला अजिबात लटकीला ना चमचाले किंवा सुरीले अजून त्याला फक्त 2 मिनिटं मी मीडियम गॅसवर राहू देस 5 मिनिटं या होई गया। आता ना मी गॅस करस बंद आपलं वाला जे खमंग आहे ना ते होई शिजन रेडी। याला ना मी थोडंसं आता थंड होऊ देस याला मी उतारलेस खाली आता मी ना याला खाली उतारली आणि याला ना थंड होऊ जाते आपण 10 ते 15 मिनिटं।
आपलं आहे ना खमंग जे ना ते थंड होई गे 10 मिनटं या होईजात जवळजवळ. आता मी ना एक ताट लिहिली जा आणि ना आवते भोवते ना सुरीना मदत गई कोरली द आवते भोवते पूर्ण आणि त्याला आता मी एक ताट मग काढलेस कारण तेल लायलमुळे ते लगेच निघे. देखा कितलं भारी उणं आपल्याला मस्त जाडीदार असं खमंग उणं. आता इतर काढे घ्या ते ना फोडणी तयारी करलूत आपण. लोखंडी कढई मग तेल मी तपायला ठेवलं आणि ना अशा लांबसर मिरच्या कट करली जात तेसले मी आता पहिले फ्राय करलीस मिरचीचे तळीलेस. ज्या मिरच्या आहेत ना त्या मस्त तळाय घ्यात म्हणेवाल्या. आता ना इसले मी काढीलेस एक प्लेट मा सगळ्या मिरचीसले. आता ना ते तेल मग टाकस मी थोडंसं जिरले चांगलं कडकडीत दूध आणि लगेचच टाकस मी मोहरी जवळजवळ 1 ते 1.5 चमची छोटीशी मोहरी आणि जिरं पण आपलं मस्त फ्राय विगे. आता लगेचच टाकस मी कढीपत्ता. आपल्या ही फोडणी तयार विगे. आता खमंगवर टाकलूत आपण गॅस करस मी बंद. आता ना ही सगळी जी फोडणी ना ती आपण खमंगवर टाकलूत. प्रत्येकची पद्धत आहे ना वेगवेगळी रास खमंग करानी. कोणी ना पाणी पण टाकेस आणि पाणी पण टाकस गोड पाणी. कोणी तेलनी पण फोडणी देस. सगळी फोडणी आपण पसरायलूत. आता सगळी जिरं मोहरी मी पसराय दिलं. आता आपण काय करू सुरी गई आहे ना खमंगले ना मस्त असं कट करलूत. सगळं खमंगले ना मी कट करली जाते. एकदम भारी खमंग आहे आपल्याला येले मस्त. आता त्यावर काय करूत आपण खमंग देखा तुम्ही कितलं मस्त असं जाडीदारीले मस्त एकदम भारी स्पंजी खमंग आहे आपल्याला होयले. इकडून पण तिकडून पण मस्त असं जाडीदार खमंग आहे बनेले. खमंग देखा ना तुम्ही कितलं भारी जाडीदारीला ते त्यावर टाकस मी कोथिंबीर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आणि ना थोडीशी बारीक शेव वरून. तुम्ही ना खोबरान किस पण टाकू शकता जर आवडस होई तर. हाय वेगे मस्त असं आपल्याला खमंग रेडी. खमंग तर वेगे. आता ना मिरचीसवर आपण मीठ लायलूत कारण तेल महिना मीठ लायला नव्हतं. थोडंसं मीठ लायली तर मी. आता तुम्हाला मी एक प्लेट मा काढी संध्याकाळीच खमंग आहे कितलं भारी येले. हाय वेगे मस्त असं आपलं खमंग रेडी. त्याच्यासोबतच झणझणीत अशा मिरच्या. तर खमंग देखा आपल्याला कितलं मस्त येले जाडीदार एकदम सगळीकडून जाडी येले खमंगले. चला मग तुमले जर अशाच म्हणा रेसिपी आवडती होती तर म्हणा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणाला पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद.